नमस्कार. H2च्या माध्यमातून तुमच्या मनातल्या प्रश्नांवर चर्चा करणं आणि जमेल तितकं सोल्युशन देणं हा प्रयत्न आम्ही सतत करत आहोत. अशाच एका खूप संवेदनशील विषयावर आपण बोलणार आहोत आणि मुख्य म्हणजे तो प्रत्येकाच्या घरातला विषय. ज्या ज्या घरामध्ये मुलं आहेत ना, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रकारचे विषय या विषयाशी संबंधित आहेत. आणि तो विषय म्हणजे आधुनिक काळातल्या पालकत्वाशी निगडीत समस्या. पूर्वी पालकत्व सोपं होतं का हो? नक्कीच नव्हतं. पूर्वीचं पालकत्व सोपं नव्हतं, पण नेमकं होतं, स्पष्ट होतं. आज कशी परिस्थिती आहे की समाजाची रचना बदलली आहे. आजच्या काळामध्ये पालकत्व हे जितकं आनंददायी आहे तेवढंच ते खूप टेन्शनचं पण आहे. आणि याचं कारण म्हणजे आजचा काळ हा हम दो हमारा एक सुद्धा अनेक कपल्सना, यंग कपल्सना तर नको असतं. तर त्यामुळे असलं तर एखादं किंवा दुसरं मूल, आणि म्हणूनच त्या मुलावरती इतक्या आशा पालक लावून बसलेले असतात. आणि त्यामुळे त्याला सगळ्यात चांगलं मिळावं, त्याच्यासाठी जास्तीत जास्त चांगलं करावं ही इच्छा प्रत्येक पालकाची असते. पण त्या मुलाला एकदा त्यांनी शाळेत जाणं सुरू केलं, बाहेरच्या जगाशी त्याचं एक्सपोजर सुरू झालं की त्याच्यानंतर मात्र त्याला वेगवेगळ्या दिशेने ते विचार करायला लागतं आपलं पाल्य. आणि मग त्यातनं उद्भवतात अनेक प्रकारच्या कॉन्फ्लिक्ट्स किंवा समस्या. तर आज पालकत्वाची आव्हानं या बदललेल्या काळामध्ये नेमकी काय आहेत हेच आपल्याला बोलायचं आहे H2Oच्या आपल्या आजच्या भागामध्ये. आणि ज्यासाठी माझ्याबरोबर आहेत दोन अत्यंत दिग्गज अशी मंडळी, ज्यांची मी सुरुवातीला थोडक्यात ओळख करून देते. ओळख खूप मोठी आहे खरं तर दोघांची, पण आपल्याला जास्ती त्यांच्याकडनं ऐकायचं आहे आणि त्यामुळे मी डायरेक्ट ओळखीला सुरुवात करते. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर शैलजा माने. नमस्कार. शैलजा माने या बाल आरोग्य तज्ज्ञ पिडियाट्रिशियन आहे आणि सुपर स्पेशलायझेशन हे त्यांचं ॲडोलेसंट हेल्थमधलं आहे. म्हणजे ज्याला पेरेंटिनिंग म्हणतात तो मॅडमचा अगदी जिव्हाळ्याचा आणि ज्याच्यावर ऑथॉरिटी आहे असा तो विषय आहे. आणि त्याबरोबरच आमच्याबरोबर आहेत विनायक गाडगीळ. विनायक गाडगीळ हे बेसिकली NLP मास्टर आहेत आणि पेरेंटिंगचे कोच आहेत. त्याचबरोबर स्पोर्ट्स पेरेंटिंगचे सुद्धा कोच आहेत. आणि मुळात मात्र ते इंजिनियर आहेत आणि कॉर्पोरेट एक्सपर्ट ही सुद्धा त्यांची बेसिक आयडेंटिटी आहे. तर असे दोन पेरेंटिंग या विषयातले तज्ज्ञ आणि अतिशय अनुभवी, त्याचबरोबर खूप जिव्हाळ्याने या विषयाचा सखोल अभ्यास असलेले असे मार्गदर्शक आज आपल्याबरोबर आहेत. तर सगळ्यांचं आजच्या H2Oच्या भागामध्ये दोघांचे मनापासून स्वागत. थँक्यू. आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर शैलजा, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते की एकूणच म्हणजे आता गेली 25-30 वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहात, वैद्यकीय व्यवसायामध्ये, तर तुम्हाला मुलांमध्ये काय नेमका फरक दिसतोय? म्हणजे एक 10 ते 15 वर्षापूर्वीची मुलं आणि आत्ताची मुलं यांच्यामधला फरक बेसिक काय दिसतो आहे? ॲक्च्युली तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की हम दो हमारे दो, न्यूक्लिअर फॅमिली हा मोठा बदल झालेला आहे. आणि दोन्ही पालक वर्किंग असतात. दोन्ही पालक सकाळी घरातून जातात आणि मे बी संध्याकाळी रात्री किंवा उशिरा रात्री परत येतात. मग ते जे मूल वाढतं ते कोणासोबत वाढतं? केअरटेकर किंवा पाळणा घरामध्ये. मग तिथले जे संस्कार किंवा तिथला जो काही चालू असतो, प्रभाव असतो, तिथं ज्या घटना घडत असतात किंवा ज्या पद्धतीनं त्यांना हँडल केलं जातं किंवा इतरांना तिथल्या व्यक्ती हँडल केलेल्या असतात, त्यानुसार त्या मुलांची मानसिकता बदलत जाते. त्यामुळे हा एकदम चेंज दिसतो, शिफ्ट किंवा ड्रिफ्ट म्हणू शकतो आपण, की जे न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना वाढवताना पूर्वीची जी आई घरी असायची ती आता कामाला जाते, फॉस्टर आई असते किंवा खूप वेळा मीडिया बेबी सिटर म्हणून वापरलं जातं आणि त्याच्यावर कंट्रोल नाही कोणाचा. बरोबर. त्यामुळे मीडिया ड्रिव्हन सुद्धा खूप गोष्टी आहेत. बरोबर. तर तुमच्याकडे ज्या तक्रारी घेऊन पालक येतात मुलांबद्दल, विशेषतः ॲडोलेसंट मुलांबद्दल, टीनेज मुलांबद्दल, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. आपल्याकडे पालक जे आणतात त्यांचा मेन कन्सर्न असतो, युजली मॅक्सिमम वेळा ते आणतात की स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस, चांगलं करायचा,
करायची मुलगी आणि आता मागे पडली. आता स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस किंवा शाळेमध्ये मागे पडणं, अकॅडमिकली मागे पडणं हा एक इंडिकेशन असतं. अनेक गोष्टींचं ते एक इंडिकेशन असतं. पण आपल्या इंडियन पेरेंट्सचं कन्सर्न जास्त अकॅडमिकली असतं. त्यामुळं त्यांना ते जास्त सिरियसली वाटतं की यावं ह्या कारणामुळं. हा पहिला कॉमन रिझन असतं. दुसरं असतं की ऐकत नाही किंवा ज्या गोष्टी करायला नकोत त्या गोष्टी करायला लागला. त्या अनेक गोष्टी असतील की ड्रायव्हिंग असेल जे 18 वर्षाच्या आत नाही केलं पाहिजे. पेरेंटच शिकवतात त्यांना सुरुवातीला किंवा मित्रांकडूनही शिकतात, पर्टिक्युलरली मुलं. नंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ते दिसू शकतात. जसं की स्मोकिंग असू शकेल किंवा अल्कोहोल टेकिंग असू शकेल किंवा वयापेक्षा जास्त मोठ्या मित्रमैत्रिणींसोबत जर ते असतील तर त्याच्या रिलेटेड सेक्शुअल रिलेटेड अनेक गोष्टींमध्ये ते अडकू शकतात. ह्या मेन गोष्टी असतात. तिसरं महत्वाची गोष्ट आहे की ते ऐकत नाहीत. आम्ही सांगेल तसं वागत नाही. खूप वेळा मुलांना म्हणजे पेरेंटना असं वाटतं की मुलांनी सगळं आपलं ऐकलं पाहिजे. ते शक्य नसतं. पण नेमकं काय होतं की ज्यामुळे मुलं पालकांना हवं म्हणजे विचार करण्यात काही बदल होतो ॲडोलेसन्समुळे? डेफिनेटली होतो. आणि तो बदल खूप पेरेंट्सना माहीत नसतो. तो सो कॉल्ड नॉर्मल असतो. डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल काय आहे हे कळायला हवं आणि नॉर्मल काय हे कळायला हवं. ते खूप पालकांना माहीत नसतं. त्याच्यामध्ये मुलांना खूप वेळा गृहीत धरलं जातं की हा असाच वागणार. कारण ह्या मुलांमध्ये वयात येताना अनेक मानसिक, शारीरिक, इमोशनल लेवलला, सामाजिक लेवलला सुद्धा अनेक बदल घडत असतात. हे बदल घडत असतात हार्मोन्समुळे, हार्मोन्सच्या चेंजेसमुळे. हार्मोन्सचे सर्ज जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन अनेक हार्मोन्स असतात. त्याच्या सर्जमुळे ते मुलं वयात येत असतात आणि त्याचा इफेक्ट म्हणून त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं वागणं बदलत जातं. आणि अल्टिमेटली एम ऑफ पेरेंटिंग काय असायला हवं की ह्या मुलांना नॉर्मल ती फुलली पाहिजे. स्वतःच्या आयुष्याकडे स्वतः जबाबदारी घेऊन वागली पाहिजे. त्या बदलासाठी हा आवश्यक बदल आहे ते त्या घटनेसाठी किंवा त्या लेवलला येण्यासाठी. तर ते फिजिओलॉजिकल आहे, टू सर्टन एक्सटेंट नॉर्मली आहे. नॉर्मल पेक्षा वेगळं काय आहे हे पेरेंट्सने समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला एखादा पालक तुमच्याकडे येतो की आमचा मुलगा आमचं ऐकत नाही किंवा असं वागत नाही, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी या त्याच्या वयात येण्याचा भाग असू शकतात, पण पालकांना ते विचित्र वाटतं. हां, किंवा पालकांना ते बरोबर नाहीये असं वाटतं. म्हणजे तिथे मुलाचा दोष नसतो, तर त्याच्यामध्ये होणाऱ्या जे काही हॉर्मोनचे बदल आहेत त्यामुळे त्या गोष्टी घडत असतात, पण पालक ते ऍक्सेप्ट नाही करत. हार्मोन्सचा बदल हा एक भाग झाला. दुसरा भाग हा आहे की सामाजिक अपेक्षा किंवा त्या शिक्षकांच्या, टीचर्सच्या अपेक्षा किंवा त्या मुलाच्या मुलीच्या स्वतःकडूनच्याही अपेक्षा की खूप वेळा लूज कॉमेंट केली जाते पेरेंट्स किंवा समाजातूनही इतर लोकांकडून की तू आता इतका मोठा झालास, इतकी मोठी झालीस आणि दुसऱ्याच घटनेमध्ये तुला अजून काही कळत नाही आणि ती कन्फ्युज होऊन जातात. हू एम आय, खरंच मोठा झालोय की अजून नाही झालेलो आहे. त्यामुळे कन्फ्युजन होतं त्या मुला मुलींच्याही मनामध्ये. आणि ही प्रोसेस आहे. बटन दाबल्यासारखं पटकन मोठे असं नाही होऊ शकत. तर ही प्रोसेस आहे, ती समजून घेतली पाहिजे दोन्ही बाजूंनी. पेरेंट्सची चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही, परंतु पेरेंट्स थोडे मोठे आहेत, मॅच्युअर आहेत. मुलांचा अजून प्री फ्रंटल कॉर्टेक्स जे म्हणतो आपण मेडिकल भाषेमध्ये किंवा सीईओ म्हणतो आपण, तो अजून पूर्ण डेव्हलप झालेला नसतो. त्यामुळं त्याच्या आधी लिम्बिक सिस्टीम, इमोशनल ड्राईव्ह जो आहे किंवा सेक्शुअल ड्राईव्ह जो आहे किंवा ते फिजिकली जास्त मॅच्युअर होतात. सारासार विवेक बुद्धी जो म्हणतो आपण, तो अजून त्यांचा पार्ट ब्रेनचा डेव्हलप झालेला नसतो. तो डेव्हलप होतो 25 वर्षापर्यंत. अच्छा. मग त्याच्या आधी जे काही निर्णय आहेत कदाचित इमोशनली ड्रिव्हन असू शकतात. त्यामुळे सैराट, झिंगाट ह्या गोष्टी ज्या आहेत ते सुरुवातीला दिसतात 20 वर्षाच्या, 25 वर्षाच्या नंतर मॅच्युरिटी येते, सो कॉल्ड मॅच्युरिटी येते. बरोबर. खूप छान सांगितलं शैलजा तुम्ही. म्हणजेच काय आहे की पालकांनी आता मी असं म्हणेन की जसं अँटीनेटल क्लासेस, अँटीनेटल संस्कार, गर्भसंस्कार याबाबत पेरेंट्स खूप जागरूक असतात. पण मुलं माझं वयात येणार आहे तर डॉक्टर मी काय केलं पाहिजे
हे कितपत पेरेंट्सना कळतं? माझा हा पहिला प्रश्न असतो पेरेंटिंगचे, जेव्हा आम्ही वर्कशॉप्स घेतो की किती पेरेंटनी पेरेंटिनिंग म्हणतो आपण, पेरेंटिंग इन टीन्सचा बरोबर. वर्कशॉप अटेंड केले किंवा माहिती घेतली किंवा पुस्तक वाचले किंवा योग्य पद्धतीची माहिती घेतलेली आहे. हार्डली एखाद दुसरा हात वर असतो, परंतु ते ऍज अ मेडिको आपलीही जबाबदारी असं मला वाटतं की पेरेंटना प्रॉपर नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन, जी योग्य इन्फॉर्मेशन आहे, योग्य पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे, ती अवेलेबल करून दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी तुमचं कौतुक आणि आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा करायला मला आवडेल की तुम्ही ती जबाबदारी सुरुवात केलेली आहे. थँक्यू. खरंय की आपण एकदा मूल जन्माला आल्यानंतर मला असं वाटतं की पालक सगळ्या अपेक्षा, आयडियल, ते सगळं त्या मुलावरती थोपवलेलं असतं आणि मग त्यांनी वेगळं वागणं हे त्यांना डायजेस्ट व्हायला खूप अवघड जातं. आणि बहुतेक वेळेला तरी अनुभव आपल्या दोघींचाही असाच आहे की समस्या निर्माण झाली की ते आपल्याकडे येतात. म्हणून आम्ही पेरेंटिंगच्या वेळेस सांगतो की आपलं मूल जे आहे ह्या जगामध्ये आपल्या उरल्या सुरल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेलं नाही. ते एक स्वतंत्र जीव, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याकडे पेरेंट्स म्हणून ते सॅक्रेड जॉब, नेचर, देव जे कोणी आहे त्यांनी दिलेलं आहे टू सर्टन लेवल की आपण त्याचं ते पालन पोषण किंवा त्याचं जे फुलण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यातला एक पार्ट होऊया आनंदाने. म्हणजे त्याला खत पाणी घालणं हे आपलं काम आहे, पण तू असा वाढ म्हणून असं स्ट्रेच करून ते बाळ काही वाढणार नाही आपल्याला. अजिबात. व्हेरी गुड. फार सुंदर मुद्दा तुम्ही इथे सांगितलेला आहे. मी आता विनायक तुमच्याकडे येईन. आत्ताच मॅडमनी सांगितलं की मूल जसं वाढतं वयात येताना त्याचं प्री फ्रंटल लोब, लिम्बिक सिस्टीम हे वाढतं, पण जेव्हा मूल जन्माला आलंय आणि लहान आहे, टॉडलर ज्याला म्हणतात 6 वर्षापर्यंतची, तर त्याच्याही बाबतीमध्ये तुम्ही जेव्हा पालकत्वाची वर्कशॉप घेताय तर तुम्हाला त्यांच्या बाबतीत कुठल्या समस्या पालकांकडनं ऐकायला मिळतात? मॅडमने आता जसं सांगितलं की आज म्हणजे गेल्या 5 वर्षापासून जी मुलं जन्माला आली ती आता 0 to 5 इयर्समध्ये आहे. त्यांचा बेसिक प्रॉब्लेम आहे की त्यांच्या ज्या आजूबाजूच्या वातावरणात ते मोठे होत आहेत ॲज कम्पेअर्ड टू माझी पिढी किंवा तुमची पिढी. आपण जेव्हा लहान होतो, ह्या वयात होतो, तेव्हा आपल्याला इंटरॅक्ट करायला घरात ॲटलिस्ट 10 ते 12 माणसं असायची. आपले नातेवाईक असायचे, आजी आजोबा असायचे, अजून काही नातेवाईक आमच्या घरी तर कायम असायचे, येऊन जाऊन असायचे. सो ह्या वयात मेंदू हा स्पंज सारखा असतो. आपल्या 5 इंद्रियांमधनं जे काही आपल्याला मिळेल ते आपण ऍब्सॉर्ब करत असतो विदाऊट एनी फिल्टर्स. विजवी आजची परिस्थिती बघा. आज त्या मुलाला मॅडमनी सांगितलं तसं ते मूल आयदर त्या केअरटेकरकडे असतं, ती कुठल्या संस्कारातनं आली, ती कुठल्या घरातनं आली आहे, म्हणजे आपण चौकशी करतो, पण शेवटी काही तास ते त्यांच्याबरोबर असतात किंवा ते पाळणा घरात असतात, जिथे आपण कितीही प्रोफेशनल पाळणा घरात त्यांना ठेवलं तरी जे इंडिव्हिज्युअल लक्ष द्यायला पाहिजे असतं, त्यांच्या त्या गरजा असतात, त्यांना टच, फील ह्या सगळ्या संवेदनातनं शिकायचं असतं, ते कुठेतरी कमी पडतं. त्यामुळे हा 0 to 5 इयर्सचा जो सगळ्यात नाजूक काळ आहे, तिथे कुठेतरी आपण तिथे थोडी मला गॅप दिसते आजच्या परिस्थितीत. एक मला खूप सुंदर आपल्या ऋषीमुनींनी संस्कृतमध्ये असं सांगून ठेवलंय. आजकाल त्याला आपण न्यूरो पेरेंटिंग असं एक छान नाव दिलंय. न्यूरो पेरेंटिंग म्हणजे काय की मुलाच्या ब्रेनच्या ज्या वाढीच्या फेजेस आहेत त्या फेजेस प्रमाणे तुम्ही त्या फेजमध्ये काय करायला पाहिजे ऍज अ पेरेंट, याचं थोडक्यात सायन्स. पण त्याचा बेस ते संस्कृत वचन आहे. आपल्या ऋषीमुनींनी असं सांगितलंय की मुलांना कसं वाढवावं. लाडयेत, ताडयेत आणि मित्रत्व. तर या ज्या 3 फेजेस आहेत, 0 ते 5 ह्या वयात तुम्ही त्यांचे प्रचंड लाड केले पाहिजे, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या केल्या पाहिजे. 5 ते साधारण 12-13 हे त्यांचं संस्कार करायचं वय. म्हणजे आपण आता असं म्हणत नाही की तू बस मी तुझ्यावर संस्कार करतो. आपल्या वागण्यातनं आपण जसे बाकीच्यांशी डील करतोय, आपण घरातल्या नोकऱ्या चाकरांशी कसे वागतोय, पती पत्नी एकमेकांशी कसं संवाद साधतायत, ह्यातनं ते सगळं ऑब्झर्व करून शिकत असतात. पण त्याच वेळेस हीच फेज आहे ज्यावेळी त्यांना आपण शिस्त लावली पाहिजे. आणि शिस्त कशी लावली पाहिजे की आपल्या पिढीत जे शिस्तीची डेफिनेशन होती ती थोडी आता आपल्याला बदलावी लागेल. मी सांगतो ही शिस्त, ही आजकाल मुलं ऐकणार नाही. त्याची थोडी डेफिनेशन बदलून आपण एक रूल बेस्ड सिस्टम केली जी दोघांनाही मान्य असेल
आणि मग त्या चौकटीत आपलं सगळं वागणं, बोलणं, चालणं, काही गोष्टी नॉन निगोशिएबल असाव्यात, की ह्या गोष्टींवर नो निगोशिएशन हे व्हायलाच पाहिजे, पण काही गोष्टी फ्लेक्झिबल असाव्यात. ते 5 ते 12 ही फेज मला वाटतं ह्या वयोगटामध्ये ह्या अँगलने आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि आत्ताच मॅडमनी सांगितलं की साधारण 12, 13 ते 19, 20, 21 ही जे आपण टिपिकल ॲडोलेसन्स एज म्हणतो, हे खूप कॉम्प्लेक्स सगळ्या प्रोसेस आहे. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे खूप हार्मोनल चेंजेस होतात, प्युबर्टी येते, आणि आजकालची मुलं पेरेंट्सपेक्षा त्यांचे जे पियर्स आहेत, सोशल मीडिया आहे, त्यांनी खूप लवकर इन्फ्लुएन्स होतात, कारण इट इज ॲट देअर फिंगर टिप्स. दोन्ही वर्किंग पेरेंट्स असतात, त्यांना किती वेळ मुलांना देता येतो हे आपल्याला माहीत नाही, आणि मिनिममच देतात ते. त्यामुळे त्यांच्या हातात काय आहे, एक तर मित्रमैत्रिणी आहेत, सोशल मीडिया आहे. सो तो त्यांच्यावर इम्पॅक्ट होण्याआधी हा 5 ते 12 मधला फेज इतका इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुमचे बॉन्ड्स इतके घट्ट असले पाहिजेत की पेरेंट्स शुड बी देअर गो टू पीपल, फर्स्ट गो टू पीपल. म्हणजे आता काही खूप सेन्सिटिव्ह विषय आपण घरात टाळतो, मला वाटतं पुढे आपण बोलूया त्या विषयावर स्पेसिफिकली, पण मुलांमध्ये ऍटलिस्ट आपण हा कॉन्फिडन्स निर्माण केला पाहिजे की आज मी आई वडिलांशी कुठल्याही विषयावर बोलू शकतो, सहजपणे बोलू शकतो, खुलेपणाने. आणि ते दार जर तुम्ही बंद केलं असेल, व्हॉट एव्हर ते तुमच्या घरातलं कल्चर असेल, तुमच्या फॅमिलीतलं कल्चर असेल, तर ऑब्व्हियसली त्याची उत्तरं शोधायला ते बाहेर जाणार, आणि बाहेरनं त्यांना किती जेन्युअन इन्फॉर्मेशन मिळते, किती फिल्टर्ड इन्फॉर्मेशन मिळते, ह्याच्यावर आपला काहीही कंट्रोल नाही. बरोबर. सो मला हे वचन खूपच आवडतं. 0 to 5 years लाडं येत, 5 ते साधारण 12-13 ताडं येत. ताडं येत म्हणजे मारणे नाही तर शिस्त लावणे, आणि 13 पासून पुढे यू शुड बी फ्रेंड्स विथ दॅम. आपण याच्यावर पुढे थोडं अजून एलॅबोरेट करू शकतो. खूप सुंदर सांगितलं विनायक तुम्ही सुद्धा हे वचन. पण आपल्या इथे पूर्वी एक ती म्हण आहे की जेव्हा मुलाची किंवा मुलीची चप्पल, म्हणजे आई पेरेंट्सची चप्पल मुलाला येतात, तेव्हा आपण फ्रेंड झाले पाहिजे. म्हणजे मुलीची फ्रेंड आई झाली पाहिजे आणि मुलाचे वडील झाले पाहिजे. बरोबर आहे, अगदी. म्हणजे ते पर्सनल खूप गोष्टी एकमेकांशी डिस्कस करू शकतात. आणि तो पूर्वी पार्ट जो आहे तो एकत्र कुटुंबामध्ये अनेक कझिन्स वगैरे करायचे. बरोबर. दॅट इज मिसिंग. बरोबर. तेव्हा एकूण बदललेली सामाजिक रचना आणि इंटरपर्सनल रिलेशन, जे कुटुंबाचं वातावरण आहे, त्याचा इतका मोठा बदलण्याचा परिणाम हा मुलांच्या डेव्हलपमेंटवरती होतोय. आणि त्यामुळे आज मला असं वाटतं की पालकांना जेव्हा वाटतं की मूल माझं पटत नाही मुलाशी, विशेषतः मोठ्या मुलांमध्ये आई वडील खूप कॉमनली आपल्याकडे येतात ह्या समस्या घेऊन की मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही, तर तिथे हे कुठेतरी आत्मपरीक्षणाची सुद्धा वेळ आहे की ते का ऐकत नाहीये. त्यामुळे दोघांनी याविषयी खूप चांगलं सांगितलं. थोडं पुढच्या टप्प्याकडे जाऊया आपण. ते असं की आता मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख झाला की ॲडोलेसंटमध्ये ज्या वेळेला काही हॉर्मोनचे बदल होतात आणि त्यामुळे लैंगिकता वगैरे अशा प्रकारची उत्सुकता निर्माण होण्याचं हे वय आहे, आणि मग त्याला जे आउटलेट असतं, तर त्या दृष्टीने शाळेमध्ये काही प्रोग्राम नक्की राबवले जातात, पण ते पुरेसे असतील असं नाही आहे. तर याविषयी तुमचे काय अनुभव आहेत मॅडम? ॲक्च्युली आपल्याकडे हा पार्ट खूप निग्लेक्टेड आहे. पूर्वी जसे कझिन्स एकमेकांची ते शिकायचे एकमेकांच्या ह्याच्यातून किंवा एकमेकांच्या चर्चा व्हायच्या, तसं आता होत नाही. त्यामुळे ती जबाबदारी अल्टिमेटली शाळांवर, फक्त शाळांवर असं नाही म्हणू शकत, पण एक पार्ट आहे शाळा ज्याच्यामध्ये सायंटिफिक अनेक पुस्तकांमध्ये असतात, सायंटिफिक पार्ट तो शिकवले जातात, परंतु मेन त्याच्यामध्ये पेरेंट्सचा ही जबाबदारी येते. आणि त्याच्यामध्ये पेरेंट खूप वेळा कम्फर्टेबल नसतात ह्या सगळ्या गोष्टी बोलायला. त्याच्यामध्ये पेरेंट्सचा दोष आहे असं अजिबात नाही, कारण त्यांनाही कोणी शिकवलेलं नसतं, माहीत नसतं, कसं बोलायचं हेच माहीत नसतं. त्यामुळे पेरेंटनाही हे शिकून घेणं आवश्यक आहे की कसं बोलायचं, काय बोलायचं, आणि एज अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असतं. आता एखादा न्यूजपेपरमध्ये काही येईल, टीव्हीवर एखादी न्यूज येईल, घटना घडेल आजूबाजूला, चर्चा असतील मुला मुलींच्या, त्या एजनुसार तो धागा पकडून त्या गोष्टी आपण शिकवत गेलं पाहिजे. आणि त्यानुसार काय योग्य काय अयोग्य हे आपण स्वतः सांगण्याच्या ऐवजी हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल,
किंवा एज अप्रोप्रिएट तुम्ही जर आता तुझं आहे वय करिअर सांभाळण्याचं, नंतर ह्या गोष्टी करण्यासाठी आपलं आयुष्य आहे. त्यामुळे पियर्सकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून किंवा ऑनलाईन सोर्सेसमधून इम्प्रॉपर इन्फॉर्मेशन जाऊ शकते. त्याच्यामुळे त्यांचे कन्सेप्ट चेंज होऊ शकतात किंवा त्याचा इम्पॅक्ट लाईफ लॉंग फॅमिली लाईफवर पडू शकतो. त्यामुळं अप्रोप्रिएट योग्य ती इन्फॉर्मेशन देणं हे अल्टिमेटली पेरेंट्सचीच जबाबदारी येऊन पडते. आणि जर पेरेंट्स कम्फर्टेबल नसतील तर काउन्सिलर आहेत तुमच्यासारखे किंवा अनेक प्रोफेशनल हेल्प अवेलेबल तुमच्या आजूबाजूला जिथं असतील त्यांची आपण हेल्प अवश्य घ्यायला हवी, जेणेकरून ह्या मुलामुलींना योग्य इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे. म्हणजे गप्प बस तुला काय करायचंय किंवा हे सगळं ही काय म्हणजे हे तू कसं विचारतोस, अशी जर मुलाला पहिल्यापासून भीती वाटत राहिली पालकांची तर तो कधीच आपल्या समोर ओपन अप होणार. करेक्ट. त्यामुळे आपल्याला मुलामुलींसोबत असं नातं किंवा बॉन्ड डेव्हलप केला पाहिजे की तुझ्या आयुष्यात काहीही हो, कितीही वाईट गोष्ट हो, आय विल बी द फर्स्ट टू सपोर्ट यू. बरोबर. त्यामुळे तू माझ्याकडे ये, तू माझ्याकडे सांग, काहीही होऊ दे, आय विल बी देअर. आणि अनकंडिशनल लव्ह हे मुला मुलींना दिलं गेलं पाहिजे. त्यांना तो कॉन्फिडन्स मनामध्ये बिल्ड झाला पाहिजे की हा ठीक आहे, माझ्याकडून चूक झाली किंवा चुकीची घटना घडली तर डेफिनेटली रागवतील पेरेंट्स, परंतु डेफिनेटली सपोर्ट ही तेच मला करतील. हा जो विश्वास आहे हा मुलांमध्ये डेव्हलप होणं आवश्यक आहे. जेन झीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजकाल मेंटल हेल्थ इश्यूज किंवा सेक्स रिलेटेड त्यांच्या ज्या फॅन्टसीज आहेत त्याला कुठेतरी आपण टॅबू म्हणतो की जेवढं तुम्ही ती त्यांची हे दाबाल सप्रेस कराल तेवढं त्यांची ती इच्छा. आणि जर तुमच्याकडनं त्यांना योग्य उत्तर मिळाले म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं एखादा पेरेंट आपल्या मुलाला किंवा मुलीला उत्तर देईल ते होलिस्टिकली देईल. पण गुगलवर तुम्ही एक प्रॉम्प्ट दिला, ChatGPTवर प्रॉम्प्ट दिला तर विदाऊट फिल्टर ती जी इन्फॉर्मेशन येणार आहे ती मॅडम जसं म्हणाला की योग्य वयात योग्य इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे आणि त्याचे फर्स्ट सोर्स पालकच हवे. कारण आपणच त्यांना जेन्युअन थॉटनी त्यांचा होलिस्टिक विचार करून त्याची उत्तरं देऊ शकतो. पण मॅडम मग योग्य वय कुठलं मुलांना ही माहिती देण्याचं? दोघांनीही सांगा या प्रश्न. एज अप्रोप्रिएट. म्हणजे आता एखादी मुलगी आहे जिला आता आई फॉर एक्झाम्पल सॅनिटरी पॅड वापरणार तर ते घेऊन आली येताना मार्केटमधून तर ती डेफिनेटली विचारणार हे काय आहे म्हणून. तेव्हा तिच्या बालवयाला जेवढं समजेल त्या पद्धतीनेच आपण सांगायला उत्तरं दिली पाहिजे. किंवा एखादी घटना घडली न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये आली टीव्हीवर तर त्या घटनेचा धागा घेऊन त्या पद्धतीनेच त्या मुलामुलींना सांगितलं पाहिजे. त्यांना जेव्हा जे विचारतात पूर्ण सायंटिफिक सगळ्या गोष्टी अगदी मुलं होईपर्यंत सांगण्याची आवश्यकताच नसते. बरोबर. त्यांची जी उत्सुकता आहे तेवढ्या उत्सुकतेला आपल्याला जेवढं अप्रोप्रिएट आहे योग्य आहे त्यानुसारच द्यायला हवे. बरोबर. म्हणजे ते पण त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. बरोबर. आणि त्या माइंडसेट त्या मुला मुलीचं काय हे आपण त्यावेळेस पाहिजे. चल मी तुला शिकवतो आता असं नसतं. बरोबर. तिला कळेल आणि तिला पटेल अशा दोन्ही पद्धतीने. म्हणजे हे थोडंसं स्किल आहे मला असं वाटतं. म्हणजे थोडक्यात विनायक तुम्ही काय म्हणाल, प्रेम, पालकांचं प्रेम तर प्रचंड असतं आपल्या अपत्यावर, तर प्रेम आणि शिस्त या दोन्हीची सांगड कशी घालायची? एक्झॅक्टली. म्हणजे मी परत आपल्या पिढीकडे जाईन किंवा माझ्या पिढीकडे जाईन जेव्हा शाळेतले एखादे शिक्षक किंवा वडिलांच्या भीतीने आपण शिस्त म्हणायचो. छडी लागे छमछम विद्या येई घमघम ही गाणी होती आपल्याला. पण आजकाल म्हणजे कॉर्पोरल पनिशमेंट ही नो आहे. बरोबर. त्याचं कारण असं आहे, त्याचं सायकोलॉजिकल कारण असं आहे की एखाद्या मुलाने एखादी चूक केली आणि त्याला आपण छडी मारली, ती चूक आणि त्याला होणारी वेदना हे कनेक्शनच त्याला माहिती नाहीये. बरोबर. जोपर्यंत आपण त्याला पटेल, त्याच्या वयाला साजेल अशा शब्दात त्याला ते सांगू. आणि मला असं वाटतं की आदरयुक्त भीती यापेक्षा प्रेमयुक्त भीती हा जर कॉन्सेप्ट आपण जास्तीत जास्त अवलंबायचा प्रयत्न केला. आणि मॅडमनी अगदी परफेक्ट सांगितलं की मुलांना जोपर्यंत तुम्ही हा विश्वास देत नाही की भले आम्ही तुमचे रोल मॉडेल नसू, आम्ही फिजिकली फिट नसू, आमचं करिअर मॉडेस्ट असेल, आमचं नॉलेज मॉडेस्ट असेल, पण या जगात
आमच्या एवढं प्रेम तुमच्यावर कोणीच करणार नाही. बरोबर. मुलांमध्ये एकदा हा विश्वास जागा झाला की मग ते त्यांच्या अडीअडचणी घेऊन तुमच्याकडे येतील आणि ती प्रेमळ शिस्त त्यांना लागेल. सो सुरुवात मला असं वाटतं पेरेंट्स कडून व्हायला पाहिजे. आणि मी म्हटलं तसं आता आम्ही काही फ्रेमवर्क डेव्हलप केले आहेत, त्याच्यात काही रूल बेस्ड सिस्टम्स आम्ही सांगतो की काही रिवॉर्ड मेकॅनिझम असतं की आजकालचे पेरेंट्स म्हणजे एक थोडंसं त्याच्या मागे पण एक सायकोलॉजिकल रिझन आहे की मुलं जे म्हणेल ते त्यांना आणून देतात, दुसऱ्या क्षणाला ते हजर असतात. सो हे कुठेतरी एक रूल बेस्ड पाहिजे की बाळा तू हे अचीव्ह केलंस तुला हे मिळेल. यू हॅव टू अर्न दोज थिंग्स. आजकालच्या मुलांना खूप रेडीमेड आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे खूप खूप मोठा हा इश्यू झालाय. आणि आपण त्याच्याकडे पुढे येऊया. मोबाईल आणि डोपामिन रिलीज याचं काय नातं आहे आणि ते आपल्याला कसं अवॉइड करते. पण मी म्हटलं तसं परत एकदा मी हे रिपीट करेन की त्यांना हा एवढा विश्वास द्या की कुठलाही विषय मी कुठलीही चूक केली तरी माझ्याकडे जाऊन आई बाबा हे माझे पंचिंग बॅग आहे. जे तुम्ही एवढं केलं तरी ती आपोआप प्रेमयुक्त शिस्त ज्याला आपण म्हणता येईल ती नक्कीच लावणं सोपं जाईल. मला ह्याच्यात ऍड करायला आवडेल की मुलांना इन्स्टंट सगळ्या गोष्टी मिळतात. कारण पेरेंट्सना पर्टिक्युलरली आईला असं वाटतं की आपण वेळ नाही देत तर त्याला पैशाने ज्या गोष्टी आपण आणू शकतो बरोबर त्या गोष्टी पटकन त्याला द्यावं असं म्हणजे साहजिक कॉम्पेन्सेट वाटतं. करायला जातो. आपल्या Compensate. absence आपण कॉम्पेन्सेट करतो. करेक्ट. पण त्यामुळे त्यांना लिस्निंग नो हे डेव्हलपच होत नाही. मग पुढे जाऊन समजा वयात आल्यानंतर पुढे एखादी मुलगी नाही म्हटली किंवा कोणी नाही म्हटलं तर पटकन आत्महत्या छोट्या छोट्या कारणांनी की टीव्ही ऑन नाही करू दिला, हे ते एक ट्रिगरिंग फॅक्टर असतो. त्याची तयारी तर लहानपणापासून होत असते. तर लिस्निंग नो ते नो त्या व्यक्तीसाठी पर्सनली नसतं, त्या व्यक्तीच्या त्या अपेक्षांसाठी असतं. हे त्यांना आपण शिकवायला की तू त्याची जे काही सो कॉल्ड हजबंड और वाईफच्या फ्रेममध्ये नाही बसत. त्यांनी तुला ऍज अ पर्सन नाही नाकारलेलं, पण त्यांच्या फ्रेममध्ये तू बसत नाहीस. दॅट्स इट. एवढंच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे लिस्निंग नो हे डेव्हलप होणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी अर्निंग तू हे कर म्हणजे तुला हे मिळेल. आणि त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की रिवॉर्ड जे देतो ते प्लीज फास्ट फूड किंवा अनहेल्दी गोष्टी नका दे. बरोबर. तुझ्यासोबत मी ट्रेकिंगला येईल, आपण एक फॅमिली टाइम मस्त मूवी पाहून येऊ किंवा छान गप्पा मारू मस्तपैकी, आपण एकत्र घरी एखादं पदार्थ करू किंवा आणखी कझिन्सना बोलवून फॅमिली मेंबर्सना बोलून आपण मस्त एन्जॉय करू. अशा पद्धतीचे रिवॉर्ड द्यायला हवे, नॉट मटेरियलिस्टिक. फार सुंदर सांगितलं मॅडम तुम्ही दोघांनीही. तुम्ही पेरेंटिंगच्या वर्कशॉपचा आता जो उल्लेख केला तर त्याच्यामध्ये म्हणजे ही कोणी अटेंड करायला पाहिजे? ज्यांना मुलं आहेत ते प्रत्येकाने करायला पाहिजे का ज्यांच्याकडे समस्या निर्माण झाल्या तिथे केली गेली पाहिजे? जनरली आम्ही 2 प्रकारची वर्कशॉप करतो. एक वर्कशॉप थोडं प्रोएक्टिव्ह माइंडसेटनी केलेलं असतं की आपापल्या अनुभवानुसार आणि ते वयोगटानुसार असतात. म्हणजे टॉडलर्स 0 to 2 years, 2 to 5 आणि पुढे असं आम्ही त्याचं डिझाईन केलेलं आहे. तुम्ही म्हटलं तसं काही वर्कशॉप्स हे काही स्कूल्स आणि याच्यामध्ये आम्ही प्रोएक्टिव्ह माइंडसेटनी करतो की ह्या समस्या ऑलरेडी आहेत, तर तुम्ही त्या यायच्या आधी कशी मात करू शकाल. आणि तिथे ऑलरेडी प्रॉब्लेम्स असतात तिथे ग्रुप वर्कशॉप पेक्षा आय प्रेफर 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स. आणि मी जे काही आतापर्यंत केले त्यात मी पूर्ण फॅमिलीशी बोलतो. कारण यू नेव्हर नो, आज आता मॅडम म्हणल्या तशा बहुतेक फॅमिलीज ह्या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. तर आई बाबा सोडून अजून कोणाचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर आहे हे प्रोब करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आई बाबा एका वेगळ्या जगात राहत आहेत, ते मूल एका वेगळ्या जगात राहत आहे. इफ यू डोंट अंडरस्टँड द होलिस्टिक पिक्चर, मग पुढे त्याचा आपल्याला पुढच्या काउन्सिलिंगसाठी पुढच्या सेशनसाठी जे काय आपल्याला उपाय सुचवायचे त्याच्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. सो मी एक सर्वे फॉर्म डिझाईन केलाय, तो आम्ही भरून घेतो आणि त्याप्रमाणे मग ती वर्कशॉप्स डिझाईन करतो. पण टू आन्सर युअर क्वेश्चन, वेगवेगळ्या नीड्ससाठी वेगवेगळी वर्कशॉप्स आम्ही डिझाईन केलेली. आणि अल्टिमेटली हे मूल जे आहे ते रिझल्ट आहे फॅमिली एन्व्हायरमेंटचा. ते खूप वेळा सगळ्यांनाच आपल्याला अनुभव आहे की ते मूल जे आहे, मुलगा किंवा मुलगी, ते रिझल्ट आहे फॅमिली एन्व्हायरमेंटचा. दॅट इज द टिप ऑफ द आयसबर्ग. म्हणजे वी स्टार्ट विथ द काय हा मुलगा ऐकत नाही इथून, मग ते फॅमिली काउन्सिलिंग आणि मॅरेज काउन्सिलिंग पर्यंत रेफर करावं लागतं. अगदी खरंय खरंय.
पण असे काही रेड फ्लॅग्स असतात का मॅडम, की ज्यामुळे पालकांना हे कळायला पाहिजे? काय हे जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळेला पालकांना फॅमिलीला रेज करण्याशी रिलेटेड, त्यांच्या करिअरशी रिलेटेड हे पण अगदी टॉप लेवलचे सगळे एफर्ट्स द्यायचे असतात आणि त्यामुळे कुठेतरी एक प्रचंड स्ट्रेसफुल असं लाईफ दोघेही जण जगत असतात. मग अशा वेळेला काही गोष्टी सुटू शकतात, म्हणजे भलेही माहिती आहे पण प्रॅक्टिकली जमलं नाही, जे काय कारण, पण आता हे मूल वयात येतंय, 10-12 वर्षाचं झालंय, तर मग अशा वेळेला कुठल्या गोष्टींकडे पालकांनी कधीच दुर्लक्ष नाही केलं पाहिजे? विशेषतः वयात येणाऱ्या मुलांबद्दल बोलते मी, लहान मुलांचे पण बोलू काही बरोबर. असेल तर. आपण जे रेड फ्लॅग सायन्स म्हणतो हो. म्हणजे स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस, हा. म्हणजे एखादा स्कूलमध्ये बऱ्यापैकी परफॉर्मन्स आहे आणि सडनली लास्ट 1-2 महिन्यांमध्ये पाठीमागे आलेला आहे, हम्म. हा एक असू शकतो. दुसरं त्यांची झोपेचं जे शेड्यूल आहे ते हम्म. डिस्टर्ब होणं, म्हणजे हम्म. उशिरा झोपणं, रात्री साऊंड स्लीप नसणं किंवा उशिरा उठणं हम्म. किंवा फ्रेश नाही वाटणं, म्हणजे ती हम्म. क्वालिटी ऑफ स्लीप अफेक्ट होते. हम्म. शिवाय त्यांचं खाणं पिणं हे अफेक्ट होतं, म्हणजे भूक नाही लागत किंवा एक्स्ट्रा जास्त खायला लागतात. हम्म. शिवाय त्यांना ज्या गोष्टी आवडतात, फॉर एक्झाम्पल क्रिकेट खेळायला आवडत असेल पण आजकाल नाही जात, हम्म. ह्या ज्या गोष्टी आहेत हम्म. ह्या थोड्याफार मध्ये मध्ये काही भांडणं झाली, वादावादी झाली मुलामुलींमध्ये असतात, हम्म. परंतु हे जर बिहेवियर कन्सिस्टंट असेल, हम्म. फॉर एक्झाम्पल फॉर मोर दॅन 15 days कन्सिस्टंट, ओके. म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह सलग 15 दिवसापेक्षा जास्त जर सेम बिहेवियर पॅटर्न असेल तर ते डेफिनेटली लक्ष द्यायला लक्ष देण्याची गरज आहे. आहे. कारण ते साईन ऑफ डिप्रेशन असू शकतं किंवा मेंटल हेल्थ इश्यूज मेजर असू शकतात हम्म. आणि प्रोफेशनल हेल्प घेण्याची आवश्यकता आहे. सुधारेल, जाईल, होईल असं करून निग्लेक्ट अजिबात करू नये. किंवा बऱ्याच वेळेला पालक जास्ती कडक वागायला लागतात अशा वेळेला, म्हणजे मुलं ऐकत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत, तर तिथे जास्ती कडकपणे त्यांना वाटतं की हा, हात त्याच्यामध्ये दाखवला तर हे होईल. त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ पेरेंटिंग. हम्म. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं कडकपणे, हम्म. ऑथॉरिटेरियन पेरेंटिंग, हम्म. शिवाय सबमिसिव्ह पेरेंटिंग किंवा हम्म. परमिसिव्ह पेरेंटिंग, हम्म. तर ऑथॉरिटेटिव्ह पेरेंटिंग हम्म. हे फार महत्वाचं असतं. हम्म. नाहीतर खूपच जर जास्त कडक शिस्त असेल तर मग ते मुलं एकतर सबमिसिव्ह होऊ शकतात किंवा हम्म. रेबिलियस होऊ शकतात. हम्म. तर हे कोणत्या प्रकारचं आपलं पेरेंटिंग आहे हम्म. हेही पेरेंट्सनी समजून द्यायला घेणं गरजेचं आहे. हम्म. आणि कंटिन्युअस म्हणजे हेच पेरेंटिंग कंटिन्युअसली चालू राहतं असं नाही. हम्म. ज्या प्रसंग आपण त्या मुलींसोबत शेअर करतो आहोत किंवा हम्म. जशी परिस्थिती आहे त्यानुसार ते बदलत जातं, हम्म. बदलायला हवं सुद्धा. हम्म. आणि जो पॅटर्न कन्सिस्टंट आहे ते हम्म. टाईप ऑफ पेरेंटिंग आपलं असतं. हम्म. आता आजकाल नवीन आहे की हेलिकॉप्टर पेरेंटिंग, म्हणजे कुठे परदेशात जरी मुलं गेली, बाहेर गावी जरी गेली तरी कंटिन्युअस पर्टिक्युलरली मदर्सचा फोन चालू असतो किंवा मदर्स त्या ट्रॅक करत असतात. हम्म. तेही एक आपण विचार केला पाहिजे की योग्य नाही. बरोबर. हा, कुणी आजारी आहे वगैरे तेव्हा समजू शकतो आपण, डिस्टर्ब आहे, आजारी आहे. म्हणजे मुलांना हेल्दी निग्लेक्ट नावाची एक कन्सेप्ट आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येतंय की याच्या वागण्यामध्ये थोडं काही बदल येतोय, तर अशा वेळेला काही गोष्टी दुर्लक्ष पण करायला शिकलं पाहिजे. ॲट द सेम टाइम आपलं लक्ष मात्र पूर्ण पाहिजे. फक्त त्याला प्रोब करणं की ज्याने तो चिडेल किंवा रिबेलियस होईल, ह्या दोन्ही गोष्टी लक्ष ठेवणे हे महत्वाचं आहे. लक्ष ठेवणं महत्वाचं आहे आणि त्या योग्य वेळेत मग त्याच्यावर interact ऍक्शन करणे. करणे. रेड फ्लॅग मध्ये अजून जेव्हा ते सोसायटीपासून लांब हा, जायला अवॉइड करतात, अवॉइड Withdrawal. म्हणजे जनरली ते काय म्हणतो आपण आजकालच्या भाषेत पार्टी पर्सन असतात, त्यांना ग्रुपमध्ये आवडत असतं, पण सडनली एकदम ते कुठल्या कार्यक्रमाला यायला नाही म्हणतात, आपल्या आई वडिलांबरोबर जात नाही, कुठे मिक्स होत नाही. हा एक खूप मोठा रेड फ्लॅग आहे. कुठेतरी त्यांना एक कॉम्प्लेक्स आलेला आहे, कुठेतरी त्यांचा इगो हर्ट झालाय, कुठेतरी इमोशन सप्रेस झाले आहेत ज्या त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. सो दॅट्स वाय दे वॉन्ट देअर स्पेस. सो हा सुद्धा एक खूप महत्वाचा रेड फ्लॅग आहे जो आपण दुर्लक्ष करून नाही चालत. आणि वयात येणाऱ्या मुलांबद्दल मी पर्टिक्युलर मुलं मुली म्हणजे मुलं जेव्हा म्हणते मी मुली सुद्धा आल्या त्याच्यामध्ये, त्यांचा इन्फ्लुएन्स प्रचंड असतो आणि दॅट इज नॉर्मल टू सर्टन एक्सटेंट. म्हणून आपण कोणत्या प्रकारच्या मुलींच्या सहवासात आहेत आपली मुलं हे पाहणं पेरेंट्सचं फार महत्वाचं काम आहे. कधी त्यांना घरी बोलवा, कधी पेरेंट्सना एकत्र बोलवा, एकत्र ग्रुप ऍक्टिव्हिटी करा, चला आपण क्रिकेट खेळू किंवा चला आपण ट्रेकिंगला जाऊ, अशा ऍक्टिव्हिटी करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी पेरेंटनी वेगळे एफर्ट्स घेतले पाहिजेत. एकमेकांचे नंबर्स पेरेंट्सचे घेऊन त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण
अल्टिमेटली ही जी मुलं मुली आहेत त्यांना फ्रेंड्स किंवा पियर्स हेही आवश्यकच आहेत. आणि ते जवळचे वाटतात, त्यांच्या जवळ- भावना ते समजून घेतात नॉर्मल आहे. असं त्यांचं. परंतु त्याच्यामध्ये रेड फ्लॅग हा आहे की वयापेक्षा जास्त, म्हणजे आता समजा एखादा मुलगा आहे 12-14 वर्षाचा आणि 19, 20, 25 वर्षाच्या मुला मुलींसोबत जास्त आहे, तर दॅट इज रेड फ्लॅग साईन. कारण नक्की. त्याच्यामध्ये त्यांचे वेगळ्या पद्धतीच्या थॉट प्रोसेस किंवा ऍक्टिव्हिटीज चालू चालू असतात. बरोबर. खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही दोघांनी. आता मोबाईल ॲडिक्शन बद्दल बोलूया आपण, की मुलांचे म्हणजे ही खूप कॉमन समस्या आहे, जे पालक आपल्यापर्यंत थँक्स टू घेऊन येतात. कोविड त्याच्यानंतर आणखी जास्त वाढलेलं हो आहे ना, तेच लॉकडाऊन नंतर. हो. तर मोबाईल ॲडिक्शन मुलांमध्ये आपण बघतो की अगदी लहान मुलांपासून, म्हणजे अगदी एखाद्या वर्षाचं मूल सुद्धा मोबाईल मध्ये घडलेलं दिसतं. तर त्याच्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे? ऍक्च्युली गाईडलाईन नुसार सायंटिफिकली 2 वर्षाच्या आतल्या मुला मुलींना अजिबातच मोबाईल द्यायला नको. एक्सेप्ट खूप आता ग्रँड पेरेंट्स इथे आहेत, मुलं तिकडे आहेत, तर मग व्हिडिओ कॉल एखादा जो इंटरनॅशनल थोडा हो, त्यांना चेहरे तरी दिसले चेहरे पाहिजे दिसले एकमेकांचे पाहिजे. त्याच्यासाठी. परंतु आजकाल बेबी सिटर झालेला आहे हो मोबाईल ना. असेल, टीव्ही असेल, तर त्याच्यामुळे त्यांचे अनेक मल्टिपल प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि ते मोबाईल ऍडिक्ट होऊन जातात नंतर. आणि थँक्स टू कोविड याच्यासाठी मी म्हटलं की कालच एक पेरेंट्स सांगत होते की मॅडम त्यांचे सगळे शाळेचे जे हे असतात होमवर्क असतो हे सगळे आजकाल त्याच्यामध्येच आहेत आणि आम्ही कसा बंद करणार. हो ना. आणि स्मार्टफोन द्यावा लागलेला आहे कोविडमुळे, लॉकडाऊनमुळे, किंवा तो पॅटर्न कंटिन्यू राहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये निगोशिएशन स्किल पालकांचं फार महत्वाचं आहे. 1-on-1 बसून की ठीक आहे तुझा 1 तास शाळेच्या गोष्टींसाठी किंवा कॉलेजच्या होमवर्कसाठी 1 तास तुला किंवा तुला अर्धा बाकी तास कार्टून अर्धा तास बघायचे तुला. होते. आणि त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते की तू जितका वेळ स्क्रीनवर घालवशील तितका वेळ तू ग्राउंडवर खेळलं पाहिजेस. हे तुम्ही त्यांच्याशी कटाक्षाने. निगोशिएट करा कटाक्षाने, म्हणजे ते बरोबर आपलं बॅलन्स. आणि त्याच्यामध्ये मेन रोल मॉडेल पेरेंट्सनी असलं पाहिजे. पेरेंट्स आजकाल ग्रँड पेरेंट्स सुद्धा खूप फॅमिलीमध्ये आम्ही पाहतो की ग्रँड पेरेंट्स, जशी ही मुलं म्हणजे एकटी राहतायत, पेरेंट्स दोन्ही बाहेर गेलेले असतात, तसेच ग्रँड पेरेंट्सही झालेले आहेत, त्यामुळे तेही ॲडिक्ट झालेले आहेत. त्यामुळं आपण पेरेंट्स आणि ग्रँड पेरेंट्स यांनी रोल मॉडेलिंग आपण काय करतो आहोत, जेव्हा एकत्र आहोत आपणच मोबाईलमध्ये जास्त आहोत का, आपण स्क्रीन जास्त पाहतो का, त्यामुळे रोल मॉडेलिंग आपण व्यवस्थित करणं हेही महत्त्वाचं आहे. आणि हे जे रूल्स आपण बोललो की फॅमिली रूल्स निगोशिएट करून आपण डिसाईड केले पाहिजेत, हे रूल्स सगळ्यांना सेम असले पाहिजे. म्हणजे सिबलिंग्स नाही सेम, पेरेंट्स नाही सेम, ग्रँड पेरेंट्स नाही सेम. आपण जेव्हा जेवण करतो फॉर एक्झाम्पल, टी-व्ही नाही पाहिजे, मोबाईल नाही पाहिजे, नो एनी स्ट्रेसफुल डिस्कशन, एकत्र आपण छान एन्जॉय करूया जेवण, तुझ्याकडे आज काय छान झालं शाळेत, असे डिस्कशन्स करूया. त्याच्यात अजून एक पॉईंट म्हणजे मगाशी डोपामाइनचा उल्लेख केला. तर मोबाईल हा ॲडिक्टिव्ह का होतो, कारण डोपामाइन इज अ हार्मोन विच गेट्स रिलीज इन अँटिसिपेशन ऑफ सम प्लेजर. ओके, तेव्हा आपण हे रोल्स स्क्रोल करत असतो, एक रील बघतो, दुसरं रील बघतो, अँड ब्रेन रिलीजेस डोपामाइन. पण एका लिमिट नंतर तुम्ही आज अर्धा तास बघून तुमचं डोपामाइन सिक्रेट झालं, त्याची एक बेसलाईन सेट झाली. 15 दिवसांनी तेच अर्ध्या तासात तुम्हाला ते तेवढं डोपामाइन रिलीज व्हायला पाऊण तास बघायला लागेल. सो हे जे आपलं लिमिटलेस माइंडलेस हे जे स्क्रोलिंग चालू असतं त्याच्यामागे डोपामाइन सिक्रिशन हा एक मोठा फरक आहे. आता कुठलीही हॅबिट आपल्याला चेंज करायची असेल तर हॅबिट कधी चेंज होत नाही, तर ती रिप्लेस करावी लागते. तर मॅडमनी जसं सांगितलं की मग डोपामाइन त्यांना कशातनं मिळेल, त्यांना एखाद्या आर्ट क्लासला तुम्ही घाला, त्यांचं ड्रॉइंग चांगलं असेल त्यांना ड्रॉइंग करू द्या, समथिंग क्रिएटिव्ह which will give them a positive dopamine shot rather than just passively scrolling through somebody else's creation, right? So त्यांना स्पोर्ट्समध्ये घाला, त्यांना आर्ट्स अँड क्राफ्ट्समध्ये घाला, त्यांना काहीतरी टास्क द्या. म्हणजे मी माझं कौतुक म्हणून नाही, पण मी मुलांना अगदी लहान असल्यापासून आमच्या घरातले जे काही प्रॉब्लेम्स असायचे त्यांच्या डिस्कशनमध्ये आम्ही मुलांना इन्व्हॉल्व करायचो की आपले आई बाबा एखादा प्रॉब्लेम आल्यावर तो कसा सॉल्व्ह करतायत आणि त्यात त्यांचं मत घ्यायचं. मे बी त्यांच्या वयानुसार ते सांगायचे काय, पण त्यात त्यांना असा संदेश जातो की अरे आई बाबा आपल्या घरातल्या प्रॉब्लेम्समध्ये पण आपल्याला इन्व्हॉल्व करून घेतात. दॅट इज ऑल्सो सम काइंड ऑफ क्रिएटिव्हिटी दॅट गिव्स देम सम ज्यूस, सम थिंकिंग ज्यूस, राईट? सो असे काही, आणि मी म्हटलं तसं पेरेंटिंग देर इज नथिंग लाईक आयडियल पेरेंटिंग, बट काही जे लॉजिकल नॉर्म्स आहेत, काही मेडिकल
गोष्टींचा आधार घेऊन आपण प्रत्येकाच्या फॅमिलीसाठी एक युनिक प्लॅन डिझाईन करू शकतो. कारण प्रत्येक पेरेंट आणि चाइल्ड हे एक युनिक रिलेशन आहे असं माझं मत आहे. प्रत्येक फॅमिलीचं कल्चर थोडंफार वेगळं असतं, त्यांची हिस्ट्री वेगळी असते, त्यांची इकॉनॉमिक सोशल कंडिशन वेगवेगळी असते. पण आपल्या फॅमिलीला सूट होईल, आपल्या मुलांना झेपेल असे मॅडम म्हणल्या तसे आपण काही रूल्स डिझाईन केले, त्यांना डोपामाइन मिळवण्यासाठी काही अजून अल्टरनेट्स चॉईस ऑप्शन्स दिले, तर नक्कीच हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. आणि अजून एक खूप महत्वाचा पॉईंट, रोल मॉडेल्स म्हणून ते आपल्याकडे बघत असतात. म्हणजे इथे एक मिरर न्यूरॉन्स म्हणून कन्सेप्ट आहे. तर तुम्ही दोघेही डॉक्टर आहात, माझ्यापेक्षा तुम्ही जास्ती हे सांगू शकाल. पण 12 ते 13 वर्षापर्यंत पालकांच्या ब्रेन वेव्स मुलं लगेच कॅच करतात आणि ते ट्राय टू एम्युलेट. आणि त्याच इमोशन्स, म्हणजे एखादा आपण पालक आणि मुलाचा वाद होतोय, ओके, तर तुमची बॉडी लँग्वेज ती मुलं पटकन पिकअप करतात आणि दे विल ऑल्सो ट्राय टू एम्युलेट दॅट. म्हणून आपण असं म्हणतो, अगेन आपल्या संस्कृतीत सांगितले की राग आला की 10 आकडे मोजा. त्या 10 सेकंदात, त्या 12 सेकंदात आपली ते जे काही हार्मोनल काही हे आलेला असतो, स्पर्ट आलेला असतो, तो कमी होतो. आपण लहानपणी नाही का डॉक्टर खेळायचो, आई बाबा खेळायचो, म्हणजे प्ले प्रिटेंड. असं छोटी मुलं आजकाल 1.5-2 वर्षाची सुद्धा आई बाबा, पर्टिक्युलरली बाबा घरी फोन असतात, फोन घेऊन कसे चालतात ते इम्युलेट करतात. मला सरांनी खूप सुंदर पद्धतीने डोपामिनचं सांगितलं. तर दॅट इज हॅपी हार्मोन. मग हॅपी हार्मोन अनेक पद्धतीच्या गोष्टींनी रिलीज होऊ शकतो. त्यातल्या ज्या स्ट्रेसफुल, जे फ्लाईट अँड फिअर अँड फाईट अँड रनसाठी, जे आपल्या सर्वायवलसाठी, जे आपल्या फाईट अँड फ्लाईट, त्याच्यासाठी जे असतं नॅचरली, तर त्याच्यामध्ये इन कंटिन्युएशन विथ दॅट मला हे सांगायला आवडेल की आजकाल ओबेसिटी वाढलेली आहे, किंवा हायपर टेन्शन किंवा हार्ट अटॅक लवकर येत आहे. तर हे डोपामिन रिलीज, एखादं पिझ्झा बर्गर किंवा छान कोणतं तरी कोल्ड्रिंक हे पाहिलं तरी त्यांचं डोपामिन रिलीज व्हायला लागतं. मग लगेच ऑर्डर करतात, काही मिनिटात, 10 मिनिटाच्या आत घरी पोहोचतात. आणि मग ते खाल्लं की परत डोपामिन रिलीज, थोड्या वेळाने ते कमी येतो. त्याच्यामध्ये डोपामिन हे जे रॉंग पद्धतीने होतं किंवा चुकीच्या पद्धतीने जे रिलीज होतं चुकीच्या गोष्टींमुळे, तर त्याचा प्रॉब्लेम हा आहे की त्याचा रिलीज लगेच होतं. मग ते स्मोकिंगमुळे असेल, ड्रिंकिंगमुळे असेल, एखाद्या ड्रग्समुळे असेल, इन्स्टंट रिलीज होतो. पण त्याचा दुसरा पार्ट असा आहे की त्याचा पीक पटकन खाली येतो, मग परत सेकंड पफ असं करत ॲडिक्शन सुद्धा होतात. तर त्याच्यामुळे वी शुड रिप्लेस इट विथ हेल्दी हॅबिट्स, जसं की एखादं पेट असेल किंवा हगिंग असेल, किसिंग असेल. म्हणून आपण म्हणतो की लहान मुलं असताना आपण पटकन जवळ घेतो, किस करतो त्यांना, किंवा कडल करतो. पण जशी वयात येतात मुलं, यायला सुरुवात होते, आपण ते येत असतात आपल्याकडे, पण आपणच त्यांना म्हणतो की काय तू आता इतका मोठा झालास, इतका मोठी झालीस, नको येऊ जवळ, किंवा हे बरोबर नाही, कोणी हसतील वगैरे वगैरे. तर त्यांना जादूची झप्पी अवश्य द्या, कितीही मोठी असू देत. बरोबर, एकदा तरी दिवसातून जादूची झप्पी द्या, त्याच्यातून खूप मोठ्या प्रकारच्या जादू होऊ शकतात. कमिंग बॅक टू ॲडिक्शन, हे जे ॲडिक्शन वाला डोपामिन आहे त्याच्यापेक्षा हेल्दी डोपामिन रिलीजचे जे वेज आहेत त्याचा पॅटर्न वेगळा आहे. त्याला रिलीज व्हायला थोडा वेळ लागतो. म्हणजे एक्सरसाइज करतो, जिम करतो, किंवा काहीतरी सिंगिंग आहे, एखादं हॉबी डेव्हलप करतात, वेळ लागेल त्याला. पण त्याचा जो पीक आहे तो उशिरा येईल, परंतु तो जास्त वेळ राहतो, सस्टेनेबल राहतो. आणि हेल्दी वेज ऑफ डोपामिन रिलीज झाल्यामुळं अल्टिमेटली हेल्दी लाईफ व्हायला मदत होते. व्हेरी गुड. आणि त्याच्यामध्ये पेरेंट्सनी एकत्र राहून त्या ऍक्टिव्हिटीज कराव्या आणि दोघांनी एकत्र डोपामिन रिलीज करावं. बरोबर, म्हणजे हॅपी भांडणं पण कमी करायला मला वाटतं कपल्सना त्यातनं मदत होणार आहे. मला असं वाटतं की आजच्या चर्चेत खूप छान मुद्दे आपल्या पुढे तुम्ही दोघांनी मांडलेत आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना त्यातनं खूप आत्मपरीक्षणाची संधी मिळणार आहे. आणि अर्थातच काही त्यातला काही कळलं नसेल तर आपण त्यांना मदत करायला कायमच आहोत. तर जाता जाता तुम्ही दोघांनी एक हेल्दी पेरेंटिंगच्या काही टिप्स जर शेअर केल्यात, मॅडम तुम्ही ॲडोलेसंटसाठी सांगा आणि तुम्ही टॉडलरसाठी सांगा, तर मला वाटतं की त्याचा परिणाम खूप सगळ्यांना खूप प्रॅक्टिकल त्यातनं काहीतरी मिळणार आहे. मी फक्त 2 टिप्स सांगेन. एक, अनकंडिशनल लव्ह. दुसरी गोष्ट, लव्ह, लॅटिट्यूड अँड लिमिट. ह्या 3 गोष्टी, 3L, हे फॉलो करा. And give your valuable time and
विदाऊट क्वांटिटी देर इज नो क्वालिटी ऑफ टाइम. त्यामुळं वेळ देणे हे महत्वाचं आहे. म्हणजे आणि मुलं आपल्यासोबत असतात तेव्हा एन्जॉय करा, मेमरीज क्रिएट करा. सर्टन एज नंतर ती मुलं जाणार आहेत, मुलं मुली आपल्यापासून लांब जाणार आहेत शिक्षणाच्या निमित्तानं किंवा नंतर जॉबच्या निमित्तानं किंवा नंतर लग्न झाल्यानंतर. तेव्हा आपल्याला खूप वेळ असेल पण त्यांच्याकडे आपल्याला द्यायला वेळ नसेल. सो एन्जॉय दिस सॅक्रिड रोल ऑफ बिईंग पेरेंट अँड बी थँकफुल टू. फार छान सांगितलं. म्हणजे मी असं नेहमी सगळ्या पेरेंट्सना सांगतो की आज जगाची लोकसंख्या 8.5 बिलियन आहे. तर 8.5 बिलियन लोकांमध्ये तुमच्या मुलांनी तुम्हाला चूज केलंय, हा सगळ्यात मोठा आनंद तुमच्याकडे आहे. एक नवीन जीव, एक नवीन लाईफ तुमच्या घरात तयार होत आहे. तर मी मगाशी म्हटलं तसं 0 to 5 ही खूप सगळ्यात महत्त्वाची हा एज ग्रुप आहे. त्याला मॅडमनी म्हटलं तसं क्वालिटी टाईम द्या. क्वांटिटी डझंट मॅटर, क्वालिटी मॅटर्स मोर हिअर. आणि जाता जाता मी अजून एक सांगू इच्छितो की देर इज नथिंग लाईक आयडियल पेरेंटिंग, राईट. देर इज नथिंग लाईक आयडियल पेरेंट. आपण सगळेच जण इव्हॉल्व्ह होतोय. आपली सामाजिक रचना जशी बदलते, आपल्या सोसायटल नॉर्म जसे बदलत आहेत, तसं पेरेंटिंग पण इव्हॉल्व्ह होत चाललंय. तर हे पॉडकास्ट बघा, पुस्तकं वाचा, यूट्यूब बघा, पण शेवटी हे सगळे नॉर्म्स तुमच्या फॅमिलीसाठी कॅलिब्रेट करा. तुमच्या मुलांसाठी उत्तम काय आहे हे तुमच्यापेक्षा जास्ती कोणीही चांगलं जाणू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वयातच मुलांना शेअरिंगची सवय लावा. आजकालच्या न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ते अख्खं जग त्यांचं स्वतःच आहे, हाच त्यांच्यावर एक संस्कार जातोय. त्यांना काही शेअर करायला लागत नाही. आणि उद्या जाऊन 12-13 वर्षाचे झाल्यावर, शाळेत गेल्यावर, कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना बऱ्याच गोष्टी कॉपरेटिव्ह वेनी हँडल करायच्या आहेत, शेअर करायच्या आहेत. सो कुठेतरी ही सवय त्यांना लहानपणापासूनच लावा, एवढंच मी सांगेन. सो शेअरिंग अँड केअरिंग दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर प्रेक्षक हो, पालकत्व म्हणजे मुलांना कंट्रोल करणं नाहीये, तर मुलांना घडवणं आहे. आपल्या मुलांना आज्ञाधारक घडवणं हे पालकत्वाचं उद्दिष्ट नसतं, तर एक जबाबदार नागरिक घडवणं, त्यांना स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आणि पर्यायाने समाजामध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना आपल्याला मोठं करायचंय. हे सहज शक्य आहे. आपलं प्रेम जे अनकंडिशनल पाहिजे, आपलं लक्ष आणि आपलं कम्युनिकेशन, या तीनही गोष्टी मुलांशी संवाद साधण्यासाठी आणि मुलांना आपली जवळीक त्यांच्याबरोबर वाढवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. तेव्हा जबाबदार पालकत्वासाठी तुम्हा सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला कुठल्याही समस्या असतील याविषयी तर नक्की आम्ही आहोतच मदत करायला. तेव्हा अशाच प्रकारच्या नवनवीन समस्या किंवा प्रश्नांवरती परत पुढच्या भागामध्ये भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत टेक केअर, डोंट सफोकेट, स्पीक अप.